नमस्कार सर्व शिक्षक बंधूंनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे आपल्या अकॅडमीमध्ये. तर सर्वांनाच माहिती आहे की शिक्षक भरती ही प्रक्रिया जी थोड्या आधी थांबली होती, ती उच्च न्यायालयानं काय केलं, त्याला परवानगी दिलेली आहे की तुम्ही भरती करू शकता. तर महाराष्ट्रात अशा एकूण 64,000 जिल्हा परिषद शाळा आहेत, पण त्याच्यातल्या 18,000 पेक्षाही जास्त शाळेमध्ये कंत्राटी भरती होणार आहे. आता ही कंत्राटी भरती जी होणार आहे ती 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर होणार आहे. म्हणजे 20 आणि 10 पेक्षा कमी जिथं पटसंख्या आहे 10 किंवा 10 पेक्षा कमी, तिथं एक नियमित शिक्षक न ठेवता त्यांनी कंत्राटी भरतीवर शिक्षक ठेवणार आहेत. आणि जिथं 20 म्हणजे 10 पेक्षा जास्त 20 पेक्षा कमी अशी जिथे शाळा आहे तिथे एक नियमित टीचर आणि एक कंत्राटी टीचर असे दोन तिथे जागा राहणार आहे. म्हणजे एक नियमित टीचर राहणार आहे आणि कंत्राटी, म्हणजे 18,106 अशा एकूण शाळा आहेत. म्हणजे जिथे 10 पेक्षा कमी आहे तिथे तर कंत्राटी राहणारच आहे की नाही. आणि जिथं 20 पेक्षा कमी आहे पटसंख्या तिथं पण एक कंत्राटी राहणार. म्हणजे टोटल 18,000 प्रत्येक शाळेवर एक कंत्राटी टीचर राहणारच आहे जिथे 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. आता याचे फॉर्म यायला सुरुवात होणारच आहे. जसे याचे फॉर्म येतील तसंच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्याची सर्व माहिती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणारच आहे. तरी सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, ह्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे आपले सर्व व्हिडिओ पाहत जा, जेणेकरून ज्यांना म्हणजे कंत्राटी भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल, तुमच्या जिल्ह्यावाईज वगैरे भेटून जाईल. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट सांगायची की ही कंत्राटी जी भरती राहणार आहे त्याच्यामध्ये तुमची CET किंवा TET किंवा CTET ह्यापैकी कशाचीही पात्रता नाही. म्हणजे तुम्ही फक्त BEd किंवा DEd धारक असाल. DEd धारकांनाच स्पेशल ही कंत्राटी भरती राहणार आहे. तर फक्त DEd जर तुमचा जो कंप्लीट असेल तर तुम्ही कंत्राटी भरतीला नक्कीच तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे. तुमची TET कंप्लीट नसेल तरीही. तर म्हणजे ज्यांची TET कंप्लीट नाही आहे अशा गरजूंना ही कंत्राटी भरती एक तुम्हाला काय करणार आहे, कंत्राटी भरती तुम्हाला लाभदायक राहणार आहे. म्हणजे ज्यांचं TET झालं नाही किंवा पास होऊ शकले नाही त्यांच्यासाठी हे खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्येच. कारण आपण DEd केलं म्हणजे आपल्याला शिक्षण क्षेत्रातच उतरायचं आहे. म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात उतरून आपण ही कंत्राटी भरतीचा जॉब, म्हणजे आपला जे वेळ आहे 6 तासाचाच असतो जवळजवळ शाळा, तो करून तुम्ही अभ्यास करून पुढच्या भरतीला तुम्ही TET पास करण्याकडे तुमचं लक्ष राहू शकतं. आताच्याला एवढंच. जशा अपडेट्स येतील तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. धन्यवाद.